नमस्कार मित्रांनो, आजचं जे पेडगावचं मैदान झालं त्या मैदानाचा मानकरी ठरलाय हिंद केसरी कॉकटेल. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगताल आजच्या मैदान विषयी? कसं झालं मैदान? मैदान एकदम मस्त झालं, एकदम छान मस्त मैदान झालं. दादा आज तुम्ही मैदानात आला आणि कॉकटेल न गुलाल दिला. हा हो, ते कसं आहे आता. दादा काय सांगाल? आज पिस्टन सुद्धा अतिशय कडन सेमी आणि फायनल कडन काढून आज नंबर केला. गाडी चांगली पळते आमची. काल अचानक नियोजन झालं. पाटील मला म्हणले आपली गाडी पाळणार. पाटील म्हणले आपली गाडी पाळते, एक नंबर करणार असेल ते एक नंबर करून दाखव. दादा आजचं नियोजन कसं लावलेलं? कॉकटेल आणि पिस्टन या आधी भरपूर वेळा पाळल्या आणि कायम गुलाला असते गाडी. नियोजन झालंय मला माहित नव्हतं. पाटलांनी काल नियोजन केलं, बोलणं झालं. गाडी मला माहित होतं. रात्री मला एक जण तुमची गाडी पाळणार त्याचं मला कळतं, पण मला माहित नव्हतं गाडी पाळणार. दादा आहे ना, एक ह्या गाडीची एक मध्ये चर्चा झाली इंस्टावर रील्सवर की पूर्ण गाडी येऊन थटते. ती रील्स एक खूप व्हायरल झाली. त्या रील्स विषयी काय सांगताल दादा? पण गाडी पुढे जास्त पळायली, आता जास्त पुढे पळायला लागली. मध्ये होतं थोडं व्हायरलचा थोडा प्रॉब्लेम होता, थोडी कमी यायची, पण आता पुढे पळते गाडी, चांगली पळते. शुभेच्छा दादा तुम्हाला. नमस्कार. काय सांगाल आजच्या पेडगावच्या मैदानाविषयी? कसं झालं मैदान? आज मैदान चांगलं झालं. लवकर 9ला चालू केलं मैदान. सेमी आता 3 वाजेपर्यंत 3:30 वाजेपर्यंत सेमी होते. 4, 4:30, 5 वाजेपर्यंत 5च्या आतच फायनल होणार. आत फायनल होणं चांगलं आहे अंतरापेक्षा. दादा काय सांगताल? आजचं नियोजन एक नामून जोड्या आणि बऱ्याच प्रेक्षकांच्या मनातली जोड्या का? आतापर्यंत गाडी 4 ते 5 वेळा पाली गाडी. 4 वेळेस फक्त एकदा गाडीने मार करा, ते बी गाडी अंगावर आली म्हणून गाडीने चोराड्याच्या मैदानात गाडीने मार करा. नाही 3-4 वेळेस गाडी फायनलला आहे. कुठून यावं द्या, कुठलीकडे चालते या गाडीला. तर दादा आहे ना, एक इन्स्टाला एक रील्स व्हायरल झाली की ह्या गाडीच्या अंगावर एक गाडी थडकते अक्षरशः. तेच गाडी चोराड्याच्या मैदानात चालू होतं. तिथे बी गाडी तशी गाडी अंगावर येऊन पण गाडी उतरली होती, पण गाडी असतं म्हणून निकाल नाही भेटला. काय नाही तेव्हा दादा एकंदरीत कसं वाटलेलं? एवढं गाडी अंगावर येऊन सुद्धा निकाल घेतलेला. गाडी एवढी अंगावर येऊन पण गाडी तास नव्हता बघायला दोन्ही बायला. एवढं म्हणजे एवढ्या जबरदस्त गाडी स्पीड गाडी अंगावली होती, तरी गाडी बैलाने तास नाही शिवलं का काय लागलं मग कमी पडलं असं काय नाही. तेवढ्याच गतीने गाडी पळत होती. प्रत्येक जिथं मोठं मैदान असतं ना तिथं पिस्टन कधी नाराज करत नाही का? नाही मोठ्या मैदानात 100% राहतो का? तर राहतोच. आजपर्यंतचा इतिहासच आहे त्याचा. बारक्यासारख्या मैदानात कमी पळण राहणार नाही, पण मोठ्या मैदानात आजपर्यंत इतिहासाचे राहिलाच कंटिन्यू मोठ्या मैदानात. दादा आहे ना, अनेक जण म्हणतात की एका वेळेस बारक्या मैदानात गटाल पण मार खाय, मोठ्या मैदानात तो गुलाल घेतल्याशिवाय 100% मोठ्या मैदानात राहतोच. त्याचं वैशिष्ट्यच आहे. त्याने आपल्याला काही कमी केलंच नाही, त्याने आपल्याला सगळं दिले. दादा काय कसं एकंदरीत घरचं असेल, आता मैदान लय नसतं, घरचं नियोजन कसं असतं? घरचं नियोजन काय नाही, घरी आपलं त्याला काय घरी सकाळचं आपलं बाहेर बांधायचं, दिवसभर बाहेरच्या गोट्यात असतो. संध्याकाळी दुपारी पाणी खायला टाकायचं. संध्याकाळी आपलं परत टायमिंग झाला 5-6 वाजता परत आतल्या गोट्यात संध्याकाळचं दूध वगैरे रतीब ते झालं की कुटी वगैरे टाकायची की मग सकाळीच परत. दादा आहे ना, त्याच्या मुलाप्रमाणे तुम्ही जपता का त्याला? भावाप्रमाणे म्हणजे त्याला जेवढा एवढा कोणाला जीव लावत नाही तेवढा त्याला जीव लावतो. लय जीव लावतो त्याला. त्याने आपल्याला काही कमी नाही पडून दिलं. जे आपण आहे ना आता, जसं आहे ना मी स्वतः तसं, ते फक्त त्याच्यामुळे. ह्या बैलगाड्या क्षेत्रात गुलालसाठी खूप कष्ट का? कष्ट म्हणजे आता एक 2-3 मैदान झालं गाडी उलट्या सेमीला, म्हणजे सेमी कडन लागत होती उजव्या कडं, आणि 2-3 मैदान गाडीने मार खाल्ला. आज बैलांनी म्हणजे 15 दिवसांनी आज बैल फायनलला राहिलाय. चांगली गोष्ट आहे, फायनलला राहिले. आम्हाला गुलाल नव्हता, 2-3 मैदान झाला. आज कॉकटेल पळाला, त्याने आपल्याला साथ दिली. आपण पण त्याला मागे साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते कधी बैलाला नाही म्हणलं किंवा आपण त्यांना कधी बैलाला नाही म्हणलं, त्यामुळे ते आपण एका पायऱ्यात पोहोचतोच कंटिन्यू. दादा आहे ना, मध्यंतर काळात पिस्टनवर बॅड पाहिजे, चालायचं हारजीत असते थोडंफार, सहन करायचं, संयम ठेवायचा याच्यात खूप. असं कधी हारलं म्हणून आम्ही कधी मैदान सोडलं नाही किंवा कुठं काय थांबलो नाही. हाय या जोशात, हाय या त्याच ताकदीने मैदानात उतरलेलं आम्ही थांबणार बी नाही, आणि आम्हाला बैल थांबून बी देणार नाही, ते काय कमी पडून नाही देणार बैल आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही थांबत नाही. आम्हाला माहिती त्याच्यात किती ताकद आहे आणि किती ह्याने तो अंतरात काय करू शकतो. आम्हाला चांगलं माहिती आहे. आज तर गट बी एवढा
अंतरात काढाय सेमी कडनी बी एवढ्या अंतरात काढलाय. त्याच्या पळाचा अंदाज नाही का पळाचा अंदाज नाही, हो. आणि स्पीड काय अजून वाढतच चाललंय ते हो speed आता. स्पीड वाढत चाललंय. काय थोडंफार असतं आजारपणा किंवा दात लावण्याच्या ह्याच्यात गती वाजते मग थोडंफार होत असतं कमी जास्त. काय अडचण नाही, खेळ हा हारजीत होतच राहणार. दादा त्याचं वय काय आहे पिस्टनचं? आताच बैलाचं आहे 1-4 वर्ष. 4 वर्ष. हो. अजून किती वर्ष पळलो पिस्टन? आणि 4-5 वर्ष बैल आम्हाला हटवून देत नाही. हा. चांगल्या गाड्या मारणार 4-5 वर्ष तरी. आणि आमचं असं आहे आम्ही काय असं सारखं रोज पळवत नाही बैल. हा. 4-8 दिवसांनी बैल आपलं चांगलं मैदान वाटलं तरच बैल बाहेर काढतो. हा. नाही तर आम्ही बैल कधी काढत नाही. आम्हाला मेन म्हणजे या सीजन पेक्षा उन्हाळ्याची जी सीजन असते आमची यात्रेची मैदान पुणे भागाची किंवा चांगली मानाची मैदान असतात ते आम्हाला महत्वाचे असतात. त्यामुळे आम्ही तिकडे जास्त पळतो कारण आम्हाला इज्जतीचा विषय असतो. भागातली मैदान असतात त्यामुळे आम्ही तिकडे जास्त खेळतो. दादा आहे ना तुम्ही प्रॉपर नियोजन काढता आणि बरेच बैलगाडी मालक आहेत मैदानात पैशासाठी येतात पण तुम्ही या गुलालासाठी. नाही नाही आम्ही पैशासाठी नाही. पैसे आपल्याकडे भरपूर आहे फायदा नाही आपलं काय. आपण पैशासाठी बैल पळवतच नाही. आपल्याला सगळं दिलेलं आहे त्यांनी आणि आपल्याला काही पैसे वगैरे असं काही कमी नाही की आपण पहिल्याच्या जेव्हा पैसे कमवून आपण जगत त्याने आपल्याला दिलेलं आहे. आपल्या सगळं पहिल्याच आहे आपण नावासाठी सगळं करतो. नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव कशात नाही का? त्यांनी जेवढं नाव केलं तेवढं कुणी नाव नाही केलं. कुणीच नाही नाव केलं तेवढं. कोण करू शकत नाही त्याच्या एवढं नाव. दादा आहे ना पुसेगावला पतंग आणि पिस्टन पुसेगाव गाजवले. हो पुसेगावला रायफल आणि पिस्टन पळाला. पेडगावला पतंग आणि पिस्टन पळाला. परत कदमवाडीला बी पिस्टन आणि पतंगच पळाला. आणि आता माळशिरसचं मैदान झालं हिंदी जुना बैल पळाला 61 तिथं बी रायफल आणि तीच गाडी पळाली. 4 वेळा हिंदी केसरी झालाय तो. आणि मोठी जिथं मैदान असेल ठारची मैदान तिथं प्रत्येक ठिकाणी राहिलाय. फॅटच्या मैदानात राहिलाय. त्याचं आठवणीतलं कुठलं मैदान त्याच्या आठवणीत काय ते विसरू शकत नाही? त्याच्या आठवणीतलं मैदान असेल तर हेच मैदान आपलं पेडगावचं मैदान. पहिल्यांदा आपल्याला हिंदी केसरी झालं. आपल्याला वाटलं बी नव्हतं की ते हिंदी केसरी होईल. तो हिंदी केसरी त्याने आपलं. दादा आहे ना तू माझ्या आठवणीत कायम करायचं काय मी त्याला पिस्टन नाव असतं कारण सोहराड्याच्या मैदानात आहे ना अक्षरशः सगळे आमचे गाववाले पण आहे ना म्हणजे ही गाडी कशी बाहेर गेली नाही एवढ्या जोरात ठोका बसून पण त्यांना अजिबात तास नाही सोडला पाहिजे. कसलाच नाही तास सोडला. एवढ्या अंगावर जोरात गाडी आली. शिकवणच त्याला चांगली भेटली. दादा मानसिकता पाहिजे का ह्या क्षेत्रात? हो मानसिकता पाहिजे संयम पाहिजे आणि म्हणजे आपलं हे चांगलं पाहिजे. म्हणजे लोकांच्या बैलाबद्दल बी आपण चांगला विचार केला पाहिजे तर आपलं कधी वाईट होत नाही. आणि या क्षेत्रात खेळ खेळताना संयम ठेवला पाहिजे. दादा आहे ना आता आमच्यासारखी नवीन पिढी आहे ना बैल घेतलं की आम्हाला वाटतं की 1-2 मैदानातच आमचा बैल गुलालात राहिला. असं कधी होत नाही की बैल घेतला आणि पळला आणि लगेच फायनल राहिला. असं कधी होत नाही. थोडा संयम ठेवून फायनलला राहणार. दादा तरुण पिढीचं काय सांगाल? आमचं आहे ना आम्ही अनेक तुम्ही बघत असाल जवळपासचे तुम्ही पण तरुण आहे मुलं असतात की यांना लगेच वाटत नाही वायदे देऊ उद्या राहील मैदानात. तसं राहील का हो दादा? वायदे देऊन आणि बैल पण काही गरज बुडवायचे काम नाही. तसं काही फायनल राहत नाही. बैल पाळला की सगळं साध्य होतं. दादा धन्यवाद. परत आपण मित्रांकडे तर घेऊया मला. सगळं दिलेलं आहे त्यांनी आणि आपल्याला काही पैसे वगैरे असं काही कमी नाही की आपण पहिल्याच्या जेव्हा पैसे कमवून आपण जगत त्याने आपल्याला दिलेलं आहे. आपल्या सगळं पहिल्याच आहे आपण नावासाठी सगळं करतो. नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव कशात नाही का? त्यांनी जेवढं नाव केलं तेवढं कुणी नाव नाही केलं. कुणीच नाही नाव केलं तेवढं. कोण करू शकत नाही त्याच्या एवढं नाव. दादा आहे ना पुसेगावला पतंग आणि पिस्टन पुसेगाव गाजवले. हो पुसेगावला रायफल आणि पिस्टन पळाला. पेडगावला पतंग आणि पिस्टन पळाला. परत कदमवाडीला बी पिस्टन आणि पतंगच पळाला. आणि आता माळशिरसचं मैदान झालं हिंदी जुना बैल पळाला 61 तिथं बी रायफल आणि तीच गाडी पळाली. 4 वेळा हिंदी केसरी झालाय तो. आणि मोठी जिथं मैदान असेल ठारची मैदान तिथं प्रत्येक ठिकाणी राहिलाय. फॅटच्या मैदानात राहिलाय. त्याचं आठवणीतलं कुठलं मैदान त्याच्या आठवणीत काय ते विसरू शकत नाही? त्याच्या आठवणीतलं मैदान असेल तर हेच मैदान आपलं पेडगावचं मैदान. पहिल्यांदा आपल्याला हिंदी केसरी झालं. आपल्याला वाटलं बी नव्हतं की ते हिंदी केसरी होईल. तो हिंदी केसरी त्याने आपलं. दादा आहे ना तू माझ्या आठवणीत कायम करायचं काय मी त्याला पिस्टन नाव असतं कारण सोहराड्याच्या मैदानात आहे ना अक्षरशः सगळे आमचे गाववाले पण आहे ना म्हणजे ही गाडी कशी बाहेर गेली नाही एवढ्या जोरात ठोका बसून पण त्यांना अजिबात तास नाही सोडला पाहिजे. कसलाच नाही तास सोडला. एवढ्या अंगावर जोरात गाडी आली.
शिकवणच त्याला चांगली भेटली. हो दादा मानसिकता पाहिजे का हो ह्या क्षेत्रात? हो, मानसिकता पाहिजे, संयम पाहिजे आणि